नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गोदाकाठावरील इतर मंदिरांना पाण्याचा वेढा. गंगापूर धरणातून 8000 क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग. साताऱ्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं पश्चिम भागातली सर्व धरणं भरण्याच्या मार्गावर. कण्हेर भागात धरणातून 4500 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या कळवण तालुक्यात चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. गिरणा नदीपात्रात 10500 क्युसेकनं विसर्ग. अनेकांच्या शेतात पाणी साचून. पालघर जिल्ह्यात पावसाची हजेरी. जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र. धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं सूर्या नदीला पूर. उजनी धरण 91% पुढे भरलं. धरणाच्या 16 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग. उजनी धरणातून भीमा पात्रात 21000 क्युसेकनं विसर्ग. मुसळधार पावसामुळे नाशिकचा सोमेश्वर धबधबा प्रभावित. धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं. भाम, भावली, दारणा धरण ओव्हरफ्लो. तर रस्त्यांनाही नदीचं स्वरूप. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला पावसानं झोडपलं. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजातून पाणी शिरलं. नाशिकमधील देवळालीचे आमदार सरोज आहेर यांना पावसाचा फटका. दशक्रिया विधीसाठी पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली. रस्ता पाण्याखाली गेल्यानं सरोज आहेर यांना ट्रॅक्टरमधून पूल ओलांडावा लागला. नाशिक शहरात गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. रामकुंड परिसरात छोटी दुकानं पाण्याखाली. रायगडमधील महाडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर रायगडचे भावी पालकमंत्री असा मजकूर. महाड शहरातल्या बॅनरची सर्वत्र चर्चा. नागपूरमधील रामनगर चौकात अनिल देशमुखांच्या संदर्भात लावलेल्या बदनामीकारक होर्डिंग्स प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बादल राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांचं होर्डिंग्स कंपनीच्या व्यवस्थापकाच्या विरोधात नागपूर पोलिसांकडून गुन्हा दाखल. एबीपी माझानं बातमी दाखवताच परभणीत रस्ते दुरुस्तीला सुरुवात. एक मीनार मस्जिद ते शाही मस्जिद रस्त्यावर पडलेले खड्डे लेव्हलिंग करण्याचं काम. अमरावतीत जिल्हा नियोजन समितीची बैठक. निधी वाटपावरून यशोमती ठाकूर, सुलभा खोडके आणि देवेंद्र भुयार आक्रमक. हिंगोली काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. हिंगोली विधानसभेसाठी विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव आणि माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्याकडून वेगवेगळ्या आढावा बैठकीचं आयोजन. पूर्व विमानस्थळातून मनमाडच्या माजी नगरसेविकेच्या मुलाची हत्या. मृतदेह पोलीस स्थानकात ठेवून मृताच्या नातेवाईकांकडून ठिय्या. मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी. गोंदियात यारोकी यारी मैत्री ग्रुपचा अनोखा उपक्रम. मैत्री दिनानिमित्त 500 वृक्षांचं रोपण. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल याही उपक्रमात सहभागी. नाशिक शहर आणि धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. रामकुंड परिसरात अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. नाशिकमधील देवळा तालुक्यातील सवकी विठेवाडी पुलावरून पाणी वाहू लागल्यानं दोन्ही गावांचा संपर्क तुटला. परिसरातील नागरिकांना लांबचं अंतर कापून प्रवास करावा लागतोय. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीमध्ये बंजारा संस्कृती दाखवणारे नंगारा भवनाचं काम अंतिम टप्प्यात. येत्या 31 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचं जिल्हा प्रशासनाचे आदेश. पिंपरी चिंचवडच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मैदानात. पार्थ पवारांनी आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड आणि भाटनगर परिसरात केला पाहणी दौरा. नंदुरबार शहरातील माळीवाडा आणि सागरी नाका परिसरात वावर असलेल्या बिबट्या पिंजऱ्यामध्ये कैद. बिबट्या कैद झाल्यानं नागरिकांमध्ये समाधान. कोल्हापूरच्या रंकाळा वेस इथल्या गोल सर्कल मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीचं आगमन. ढोलताशांच्या गजरात, नेत्रदीपक, विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणपती बाप्पाचं आगमन. नाशिकच्या रामकुंड परिसरात 29 वर्षाच्या पर्यटक वाहून गेल्याची माहिती. शोधकार्य सुरू. तर वाहून गेलेल्या 3 वर्षीय मुलाला वाचवण्यात यश. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या पहिने परिसरात ग्रामीण पोलिसांची कारवाई. गटारी अमावस्येच्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल. तर 31,000चा दंडही वसूल.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या गिरणा नदीपात्रात 12 जण अडकले। मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर अचानक पाणी वाढलं। बचावासाठी अग्निशमन दल घटनास्थळी। हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातली घटना। 1 महिन्याआधी पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती। चंद्रपूर शहरातील पोलिसांकडून तब्बल 1200 किलोचं गोमांस जप्त। चंद्रपूर शहरातील 2 तर हैदराबादमधल्या 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अकोल्याच्या सुसाईड पॉइंट जवळ कार चालकाचं बेधुंद ड्रायव्हिंग। झाड मधोमध आल्यानं अनर्थ टळला। नाशिक दिंडोरी रस्त्यावर अकराळे फाट्याजवळ कार आणि बसचा अपघात। कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू। तिघांना वाचवण्यात आलं। अपघातानंतर कार आणि बस जळून खाक। अहमदनगर कल्याण महामार्गावर बस आणि कारचा भीषण अपघात। 2 महिलांचा मृत्यू। पिंपळगाव जोगा इथली घटना। अकोल्याच्या काटेपूर्णा गावाजवळ डिझेलचा टँकर उलटला। डिझेल घेण्यासाठी नागरिकांची झुंबड। पोलिसांनी धाव घेऊन लोकांना हटवलं। अकोला अमरावती महामार्गावरची घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।